आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। आंध्र प्रदेश के विशाखापत्तनम से गांजा लाकर महाराष्ट्र के विभिन्न इलाकों में तस्करी के जरिए बेचने वाले एक अंतर्राज्यीय गिरोह को कल्याण पुलिस उपायुक्त की विशेष कार्रवाई टीम और खड़कपाड़ा पुलिस टीम ने संयुक्त रूप से गिरफ्तार किया है। इस गिरोह में कुल 13 लोग शामिल हैं। पुलिस ने इनके पास से 28,75,000 रुपए का गांजा और 70 लाख रुपए की विभिन्न प्रकार की नकदी जब्त की है। ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोष जी डुमरे सर, जॉइंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये डीसीपी झोन 3 अतुल झेंडे, त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे पीआय डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या टीमनी ठाणे शहर, सोलापूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। 13 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या 4 आरोपींना आम्ही वायताक इथली जंगलातून ताब्यात घेतलेला आहे। आमच्या टीमने तिथे जाऊन 1800 किलोमीटर इथून जाऊन तिथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचे साधन नाही, तिथे रेंज नाही, तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती। कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत, त्याच्यात कारतूस आहेत, गाड्या आहेत, अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती, आमच्या 4 टीम होत्या, त्या 4 टीमनी एकानी सोलापूरमध्ये, एकानी अकलूजमध्ये, एकानी विशाखापट्टणममध्ये, काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून 13 आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ 70 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये 115 किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट, पिस्टल, त्याचबरोबर गाड्या, हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे। त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे, बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, कल्याण आहे, शिळफाटा आहे, या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेला आहे। असं एकंदरीत 13 आरोपींना आम्ही अटक केलेला आहे आणि माननीय सीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे।